मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजप युवा मोर्चातर्फे खंडेराव मंदिरात आरती करीत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारास प्रारंभ। साईबाबा मंदिराचे दर्शन घेऊन डॉक्टर शोभा बच्छाव यांचा प्रचाराचा देवपुरात धडाका। गोरक्षक संजय शर्मा यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज। आदिवासी क्रांती सेनेचे भरत जाधव यांचा शक्ती प्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। बाजार समितीत कामगार दिनानिमित्त महिलांचा करण्यात आला सन्मान। आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे शेख मोहम्मद जईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजप युवा मोर्चातर्फे आग्रा रोडवरील श्री खंडेराव मंदिरात आरती करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजप युवा मोर्चातर्फे आग्रा रोडवरील श्री खंडेराव मंदिरात आरती करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला। शहरातील खंडेराव बाजार आग्रा रोड परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले। यावेळी भाजप युवा मोर्चाचे धुळे महानगर अध्यक्ष आकाश परदेशी, सरचिटणीस सचिन पाटील, विनय बेहरे, बालाजी अग्रवाल, पंकज दात्रक, ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, प्रशांत वेवारे, भूषण गवळी, उपाध्यक्ष हिना मेवानी, प्राजक्ता सोनार, ॲडव्होकेट प्रेम सोनार, आदर्श पौलादे, अमोल सातपुते, वैभव कासार, मयूर गवळी, करण लोंढे, निखिल सातपुते, विजय विश्वकर्मा, संदीप पटेल, सोशल मीडिया संयोजक गौरव परदेशी, दर्शन माळी, भूषण चौधरी आदींसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भाजप युवा मोर्चा तर्फे प्रचार रॅली आम्ही चालू केलेली आहे। खंडेराव मंदिराच्या इथं नारळ भरून आरती करून आम्ही प्रचार रॅली डॉक्टर सुभाष बाबा यांना निवडण्यासाठी आम्ही प्रचार रॅली चालू केलेली आहे आणि आम्ही होम टू होम, हाऊस टू हाऊस आम्ही फिरणार आहे। आज बाजारपेठेत आमची प्रचार रॅली चालू झालेली आहे। अबकी बार 400 पारचा नारा आपलं नरेंद्र मोदी साहेबांचा तो आम्ही साकार करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत। फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार हे आम्ही ध्येय धोरण हातात घेऊन आम्ही प्रचार चालू केलेला आहे। यावेळी सुभाष भामरे साहेबांना जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि युवा मोर्चा त्या ताकदीनिशीर काम करायला सुरुवात केली आहे आजपासून। या सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शहरातील नखाने रोडवरील साईबाबा मंदिर येथून प्रचारास प्रारंभ केला। देवपूर भागातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असून गुरुवारी शहरातील देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील नकाने रोडवरील साईबाबा मंदिर येथून प्रचाराला प्रारंभ केला। प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे। शहरातील नकाने रोड, SRP कॉलनी, मुठी गल्ली ते थेट गौरी मंडप पर्यंत सरळ भरतनगर, दक्षिणेस मधुराम मेडिकल, प्रमोद नगर सेक्टर मधून इंदिरा गार्डन पर्यंत, वर्षा बिल्डिंग, शाहू नगर, शिरे कॉलनी, पंचायत समिती मागील भागाने सिस्टेल कॉम्प्युटर पर्यंत सरळ वाळेबगर रोड, डाव्या बाजूने थेट शिवाजी नगर, अभियंता नगर, रामनगर, सरळ वाडी बोकळगाव, पेट्रोल पंपापासून उजवीकडे वळून सरळ दैठणकर नगर, स्टेडियम, विनय कॉलनी, विजय पोलीस कॉलनी, सैलानी कॉलनी, जैन सिनियर परिसर, देवपूर चर्च, नेहरू नगर, मोचीवाडा, चंदन नगर, आतून प्रोफेसर कॉलनी मार्गे जैन ज्युनियर चौक, सरळ मोचीवाडा, अंडाकृती बगीचा मार्गे, पंचवटी गल्ली नंबर 1-2, एकविरा देवी परिसर, भंडारी बापू गल्ली, एकविरा देवी मार्गे नदी खालून गल्ली नंबर 7, भंडारी गल्ली, लाला सरदार नगर, उर्दू हायस्कूल, चिनाला मार्गे विटाभट्टी परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, रमेश श्रीखंडे, दिनेश बच्छाव, अतुल सोनवणे, डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, ज्योत्स्ना पाटील, हेमा हेमाडे, प्रफुल्ल पाटील, बटू गवळी, आनंद जावळेकर, जवाहर पाटील, रामू साबळे, बानुबाई सिरसाट आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदारसंघाची उमेदवारी मला मिळाली आणि संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे नेते मंडळी आहे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे जनतेचा मला सपोर्ट आहे। त्याच्यात आपले लोकसंग्राम पक्षाचे नेते आदरणीय माजी आमदार आणि अण्णा गोटे साहेब यांनी मला त्या ठिकाणी
जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि खऱ्या अर्थाने जे काही सेक्युलर वोट्स आहेत ते एकत्रितपणे येणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्या या विजयाच्या गणितामध्ये निश्चितपणे भर पडलेली आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी निश्चितपणे प्रचंड मताधिक्याने निवडून. मॅडम गेल्या धुळे शहरामध्ये धुळे ग्रामीण मध्ये मी या ठिकाणी प्रचार करते आहे. आणि 3 दिवसापासून धुळे शहरामध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांसमवेत रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मला मिळालेला आहे. कारण 10 वर्षामध्ये भाजप सरकारने जे काही आश्वासनं दिले होते ते कुठलेही पूर्ण केलेले नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी नाराजी आहे. आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यात आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 5 न्याय आणि 25 भरोसा त्यांनी दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय असेल, महिलांना न्याय असेल, लोकांना न्याय असेल, त्याचप्रमाणे जे काही मागासवर्गीय बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, सर्व स्तरातील जो वर्ग आहे त्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळेल. आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम. धुळे लोकसभा मतदारसंघातून गोरक्षक संजय शर्मा यांनी हिंदूंचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू मतदारांच्या आग्रहास्तव गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी संजय शर्मा यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केला. गेल्या 10 वर्षात हिंदूंचे लव जिहाद, कत्तलखाने, गोमांस विक्री आदी विषय प्रलंबित राहिल्याने हिंदू लोकांच्या मागणीमुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भूमिका संजय शर्मा यांनी मांडली. माझा केंद्रातील नरेंद्र मोदी यांना पाठिंबा असून धुळे लोकसभा मतदारसंघात हिंदूंचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे कमी पडले म्हणून उमेदवारी करीत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. यावेळी उमेदवार संजय शर्मा यांच्यासोबत डॉक्टर चैतन्य देवरे, प्रनिल मंडलिक, हर्षल गवळी, कुणाल घाटोळे, शुभम बागोल, चैतन्य बोरसे, योगेश बागोल आदी उपस्थित होते. अतिशय बिकट अवस्था आहे संपूर्ण मतदात्यांची. ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये ज्या समस्या वास्तविक 10 वर्षापूर्वी होत्या त्याच्या त्या जशाच्या तशाच आहेत. या सगळ्यांना बघता तोंडाला मधाचा बोळा लावण्याचा प्रकार जो सुरू होता त्याला कुठेतरी थांबवायचं आहे. आणि धुळे मतदारसंघामध्ये जे कत्तलखाने आहेत, ते धुळ्यात असो, मालेगावला असो, इतर ठिकाणी असो, ते बंद पाडायचे नाहीये, फक्त तर ते नेस्तनाबूत करायचे. त्याच्यासाठी उमेदवारी विशेष करून आपण करतोय. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे चुकीचे प्रकार सुरू आहेत, लव जिहाद असेल, धर्मांतरणाचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याला लढवय्या वृत्तीचा माणूस लागेल. आज ती उणीव भासत होती जनतेला. त्या जनतेकडनं मागणी झाली आणि मागणीमध्ये ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की समाज आवाज देतोय, समाज बोलतोय, आम्हाला असं पाहिजे, आणि त्या मागणीला पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातनं हिंदू म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्या हिंदू जनतेची भावना, त्याचा विचार करत, त्यांचा आदर करत हे काम करतोय. इलेक्शन, निवडणूक, पद, प्रतिष्ठा, पैसा हा आपल्या जीवनात काही महत्वाचा विषय नाही. मात्र आता सगळ्यांचा विचार करता जो प्रश्न सुटत नसेल तर जो मार्ग आपला नाही तो सुद्धा धरावा लागेल. तो आहे म्हणजे राजकारणाचा. आमचा राजकारणाशी दूरपर्यंत कुठूनही संबंध नाही. आम्ही सामाजिक जीवनात आज 35-40 वर्षापासून काम करतोय. पण आता नाईलाज झालेला आहे. आणि जर नाईलाज झालेला आहे तर मग शेवटी लढाई. आणि कोणाच्या दारात? जनतेच्या दारात जनतेशीच मागायचा जो बळ प्राप्त पाहिजे, त्या बळाच्या जोरावरच हे सगळं काही होत आहे. तर ते सगळं काही करण्याची धमक आपल्यात आहे, शक्ती आपल्यात आहे, युक्ती आपल्यात आहे, बुद्धी आपल्यात आहे. तर ते सगळं काही करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण उमेदवारी भरतोय. हो, भाजपाकडनं सुभाष भामरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये फिरा. जे शिकलेले सुशिक्षित त्यांच्यापासून ते जे अशिक्षित आहे, अंगठे बहादर त्यांच्यापर्यंत फिरा. अहो, लोकांची प्रतिक्रिया नोटाची आहे.
ते नोटाचा प्रकार, नाराजीचा प्रकार, दिक्के जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे मतदानच नाही झालं तर निवडून कोण येईल. सुभाष भामरे एक चांगले व्यक्ती आहेत, मात्र ते डॉक्टर म्हणून चांगले. 10 वर्षात ते या परीक्षेत नापास झाले म्हणून उमेदवारी करतोय. आणि हिंदू जनतेला माहिती आहे की हिंदू मतं विभागले जायला नको म्हणूनच उमेदवारी करतोय. आणि हिंदू जनतेची एकूण जी मागणी होती ती मागणी अशी होती की ती धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कट्टर उमेदवार पाहिजे. ते त्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणूनच मागणी झाली. आणि मागणी झाली म्हणूनच आपण उभे आहे. आपल्याला काही वेगळं काही प्रकार नकोय. पद प्रतिष्ठा पैशाची मागणी नाही आपली. आपली मागणी धर्मासाठी. आपली मागणी कशासाठी आहे? सामान्य हिंदूंचं जे म्हणणं आहे ते 10 वर्षापूर्वी जे त्यांनी मांडलं होतं ते जसच्या तसं बाकी राहिलं म्हणून आपली उमेदवारी आहे. हो, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये भाजपाला पाठिंबा नाही देते, मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय. देश हिताच्या प्रत्येक कामाला पाठिंबा देतोय. मात्र त्याच वेळेस गोमांसाच्या संदर्भातला जो विषय ते आहे एक सत्यता, त्याची पडताळणी बाकी आहे. मात्र ते झालेले त्याचा विरोध करण्यासाठी सुद्धा संसदेत जायचं आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून आदिवासी क्रांती सेना संघटनेचे भरत बाबूराव जाधव यांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून आदिवासी क्रांती सेना संघटनेचे भरत बाबूराव जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आदिवासी समाजासाठी कुठलाही ठोस उपक्रम किंवा प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळे समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे भरत जाधव यांनी सांगितले. यावेळी भरत जाधव यांच्यासोबत लक्ष्मण पवार, उमेश मोरे, कुणाल लोंढे, सुहास शिंदे, अनिल अहिरे, धावला अहिरे, मनोज बोरसे, किशोर केवलवानी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. शिवराज जय बाबासाहेब. मी धुळे लोकसभेला भरत जाधव फॉर्म टाकला का आम्ही 30 ते 40 वर्षापासून संघर्ष करत आहोत. आणि BJP असो, काँग्रेस असो, कधीही आमचा विचार केला गेला नाही. म्हणून मी आदिवासी क्रांती सेना बाबजी ग्रुपकडनं भरत बाबूराव जाधव इथं मतदारसंघाकडून खासदारकीला फॉर्म भरला. आणि नेहमी लढत राहू. आणि या महाराष्ट्रामध्ये माझा जो फॉर्म पडला इथं आदिवासी म्हणून सांगेल तर मी माझ्या समाजाला आणि सर्व समाजाला दाखवणार आहे का जसे बाबासाहेब, शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा जसे लढले तसं भरत बाबूराव जाधव या मतदारमधून खासदारकी लढून म्हणून दाखवणार आहे. महाराष्ट्र समाजाच्या ज्या समस्या आहेत जसं सिव्हिल, पोलीस स्टेशन असो किंवा रेशन असो किंवा जे बी शासनाचं ज्या बी गरीब लोकांच्या होत नाही म्हणून मी समाजासाठी लढत राहतो आणि लढत राहील आणि हे पूर्ण करल. कामगार दिनानिमित्त धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महिला कामगार संघटनेतर्फे महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. 1 मे कामगार दिनानिमित्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महिला कामगार संघटनेतर्फे महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धारावी छत्र प्रतिष्ठान व धुळे वृक्ष संवर्धन सेविका सुरेखा नांद्रे ह्या उपस्थित होत्या. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील महिला कामगार संघटनेच्या अध्यक्ष गायत्री साळवे यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी देखील सदर कामगार दिनानिमित्त महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी गुलाब पुष्प देऊन ज्येष्ठ तसेच सर्व महिला कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येणाऱ्या शेतकरी महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महिला संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साळवे, जितेंद्र कापडणेकर, सुरेखा नांद्रे, लताबाई सूर्यवंशी, शेवंता देसले, विमल खेडकर, पद्मा चव्हाण, हिरा सरोदे, प्रमिला खेमनार, फिरोजा शेख, गोपी शिंदे, मनीषा शिंदे, आशा साळवे आदी उपस्थित होते. आणि विचार मंचावर स्थानापन्न असलेल्या सर्व माझ्या माय माऊल्यांना आणि सामाजिक नेतृत्व करणाऱ्या माझ्या मैत्रीण आदरणीय गायत्रीताई यांना प्रथम मी कामगार दिनाच्या सदिच्छा देऊन मी माझ्या 5 मिनिटाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची दिशा दाखवणारे फुले शाहू आणि क्रांती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले आणि तुमच्या होणारा जो काही अन्याय अत्याचार असेल किंवा न्यायाची भूमिका मांडणाऱ्या माझ्या मैत्रीण गायत्रीताई. कालचा दिवस म्हणजे आपल्यासाठी
फार मोठा दिवस आहे. काल 65वा कामगार दिवस होता. काल आपल्या हक्काची सुट्टी होती. कालचा दिवस म्हणजे हा एक राष्ट्रीय दिवस आहे, राष्ट्रीय सण आहे. कारण 3 राष्ट्रीय सण आहेत. 15 ऑगस्ट त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी त्या दिवशी आपण देशाचा कारभार करायला सुरुवात केली. आणि कालचा दिवस ज्या वेळेला 12 तास आपल्याकडनं काम करून घेतलं जात होतं, तर ते 12 तासावरून 8 तासामध्ये जो काही हा आपल्याला न्याय मिळाला, हे केवळ भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. तुमचा हा गौरवाचा दिवस आहे. प्रथम माझ्या माय मावल्यांनी मला माफ करा. आम्ही जर सामाजिक बांधिलकी करून देश सेवेचा वसा घेतलेला आहे, पण खरं जर तुम्हाला तुमचा कालच सत्कार व्हायला पाहिजे होता. काल सत्कार झाला नाही. असू द्या, कालच्या ऐवजी आपण आज सत्कार करत आहोत. तरी मी तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या सदिच्छा देत आहे. कारण कामगार जगला तर हा देश जगणार आहे. महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शिवशाहू फुले बहुजनांच्या महामानवांनी एकच सांगितलं, तुम्हाला देशाचा जर विकास करायचा असेल तर या देशामध्ये कुणावरही अन्याय होता कामा नये, कोणीही भुके राहता कामा नये. तर माझ्या माय मावल्यांना एकच मी सांगते, ही लोकशाही आहे. आपण एक राजा आहात, सार्वभौम राजा आहात. आणि सार्वभौम राजाने कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, तर आपण पैसा घेऊ. तर या देशासाठी आपण जर चांगल्या पद्धतीने कुणालाही आर्थिक मदत जेव्हा आपल्याला होते, आपणही त्या बदल्यात काम करतो. धुळे लोकसभा मतदारसंघातून वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे शेख मोहम्मद जैद यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे शेख मोहम्मद जैद यांनी गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे शहरात समस्यांचा मोठा पाडा असून लूम कामगारो मजूर यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. तसेच विविध प्रश्न या मतदारसंघामध्ये भेडसावत आहेत. सदर प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे, असे शेख मोहम्मद जैद यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आरिफ खान, सलीम शेख, सुब्रमण्यम आरमोगम, शेख मुख्तार, एजाज शाहीन, रईस शेख, शमीम सिद्दीकी आदि उपस्थित होते. तो प्रश्न जो बहुत बड़े हैं, एक तो बेकारी का मुद्दा है जो सारे देश में चला है, या तो आदमी को जॉब नहीं मिलता है. और दूसरी बात, एक दूसरा बहुत बड़ा मुद्दा यहाँ पे जो बुनकर काम कर रहे हैं लूम के अंदर, उनको सैलरी पूरी नहीं मिलती है. जो न्यूनतम सैलरी सरकार ने तय की उससे कम मिलती है. मतलब इतनी कम मिलती है, न सिर्फ उसको कम मिलती है, उसकी जॉब भी पक्की नहीं बेचारे की, और उसको प्रोविडेंट फंड में नहीं है, कोई मेडिकल का भी बेनिफिट नहीं है, कुछ भी उसको नहीं है. हमारी पार्टी जो है इसके लिए कोशिश करेगी कि यहाँ पे जो धुले मालेगांव में जितने भी बुनकर का काम करते हैं लोग, और जिनको जो सरकार की जो न्यूनतम सैलरी तय की हुई है उससे कम मिलती है, उसके लिए हम पूरी ज़ोर से इसकी आवाज़ उठाएंगे. और जितने नौजवान लोग हैं यहाँ पे, जो बहुत सारे लोग बेकार हैं और जो बहुत सारे लोग हैं वो कॉरपोरेशन में और सरकार में वो ठेके के ऊपर काम करते हैं, कॉन्ट्रैक्ट के ऊपर, उनको पक्का नहीं किया 2 साल 5 साल 10 साल. उसके अंदर सफाई कर्मचारी भी है, उसमें नर्स और डॉक्टर भी है. तो उसके लिए, उनके हक के लिए जो है हम पूरी आवाज़ उठाएंगे, और चुनाव में भी उसकी आवाज़ उठाएंगे और चुनाव के बाद में भी उठाते रहेंगे. थैंक यू. इस सब मुद्दों को उठाने के लिए, क्योंकि हमारी पार्टी का मुद्दा है, हमारी पार्टी 11 राज्य में है, बाकी जगह भी हमने ये मुद्दा उठाया है. कल भी मे डे था तो हमने पूरे देश में इस मुद्दे को उठाया था कि ठेके पर जो लोग काम कर रहे हैं उनके लिए जो है हम आवाज़ उठाएंगे कि सरकार उनको पक्का करे. और बाद में जैद भाई इधर के लोकल आदमी, इधर के स्थानीय हैं, जैद भाई भी ये मुद्दा उठाते रहेंगे बाद में आगे चल के. और इस मुद्दे को जो मजदूर वर्ग है, जो काम वाली भाई है, सबके जो संरक्षण के लिए, सबके जो है ना हक के लिए ये पार्टी वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया काम करेगी, धुले में भी और पूरे महाराष्ट्र में. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप युवा मोर्चातर्फे खंडेराव मंदिरात आरती करीत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारास प्रारंभ. साईबाबा मंदिराचे दर्शन घेऊन डॉक्टर शोभा बच्छाव यांचा प्रचाराचा देवपुरात धडाका. गोरक्षक संजय शर्मा यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. आदिवासी क्रांती सेनेचे भरत जाधव यांचा शक्ती प्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. बाजार समितीत कामगार दिनानिमित्त महिलांचा करण्यात आला सन्मान. आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे शेख मोहम्मद जैद यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.